हॅलो. आज आपण बहिर्गोल भिंगासाठी किंवा कॉन्व्हेक्स लेन्सेससाठी किरण आकृत्या कशा काढायच्या हे बघूया. कल्पना करा की आपल्याजवळ 10 सेंटीमीटर नाभीय अंतर किंवा फोकल लेंथ असलेले एक बहिर्गोल भिंग आहे आणि 30 सेंटीमीटर वर एक वस्तू ठेवलेली आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की प्रतिमा कुठे तयार होईल आणि तिचं स्वरूप काय असेल. हे आपण कसं शोधू? पहिली पायरी म्हणजे आकृती किंवा डायग्राम काढणे. तर भिंग काढायचं आहे आणि हे आपला भिंग आहे. आपण एक नाभीय अंतर किंवा फोकल लेंथ काढू. ही नाभी प्रकाशीय मध्यापासून किंवा ऑप्टिक सेंटर पासून 10 सेंटीमीटर वर आहे, म्हणून आपण याला F म्हणतो आहे. आणि आपण एक 2F सुद्धा काढूया, जे दुप्पट अंतर आहे, म्हणजे हे 20 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ जर वस्तू 30 सेंटीमीटर वर आहे तर ती या परिस्थितीमध्ये 2F च्या पुढे असेल, बरोबर? म्हणून आपण ती इथे काढूया. आता आपण 3 किरण काढू शकतो. पहिला किरण वरून येतो, जो मुख्य अक्षाला समांतर जातो आणि अपवर्तनानंतर तो मुख्य नाभीतून किंवा प्रिन्सिपल फोकस मधून जाईल, कारण मुख्य नाभी म्हणजे तेच आहे. प्रकाशाचे सगळे समांतर किरण अपवर्तनानंतर अभिसारित होऊन त्याच्यातून जातात. प्रकाशाचा दुसरा किरण आपण प्रकाशीय मध्यातून किंवा ऑप्टिक सेंटर मधून काढू. आता या प्रकाशीय मध्याचं हे वैशिष्ट्य आहे की हा किरण विचलित न होता जातो, म्हणून याचं अपवर्तन होणार नाही आणि हा सरळ जाईल. आता ही 2 किरण पुरेसे आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिसरा किरण देखील काढू शकता, जो मुख्य नाभीमधून जातो आहे आणि अपवर्तनानंतर तो मुख्य अक्षाला समांतर जाईल. म्हणजे हा या पहिल्या किरणाचा नेमका विरुद्ध आहे. जर आपाती किरण समांतर असेल तर अपवर्तित किरण नाभीमधून जातो आणि जर आपाती किरण नाभीमधून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. आता जिथे हे तिन्ही किरण भेटतात तिथे तुमची प्रतिमा किंवा इमेज तयार होईल आणि म्हणून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला वस्तूचं टोक खाली जाताना दिसेल, म्हणजे तुम्हाला उलटी प्रतिमा किंवा इन्व्हर्टेड इमेज मिळेल. आणि म्हणून आपली प्रतिमा F आणि 2F च्या दरम्यान, म्हणजे 10 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटरच्या दरम्यान असेल. आपण हे देखील पाहतो आहे की ही उलटी आहे, याचा अर्थ ती वास्तव प्रतिमा किंवा रिअल इमेज आहे आणि तुम्ही पाहू शकता की याचा आकार देखील छोटा आहे. बरं, मूळ मुद्दा हा आहे की तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही केव्हाही किरणाकृत्या काढून ते शोधू शकता. इतकं समजलं? चला आता आपण सरावासाठी काही गोष्टी करूया. तर इथे मी काही असेच इतर प्रसंग काढलेले आहे, ज्यामध्ये मी वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली आहे. एका ठिकाणी ती 2F ला आहे, एका ठिकाणी ती 2F आणि F च्या मध्ये आहे, एका ठिकाणी ती F ला आहे आणि एका ठिकाणी ती F आणि O च्या मध्ये आहे. आता तुम्ही व्हिडिओ थांबवून बघा की तुम्हाला किरण आकृत्या काढता येतात का आणि प्रतिमा कुठे तयार होते हे शोधता येतं. चला आपण यापासून सुरुवात करूया. आता यासाठी मी फक्त हा पिवळा किरण आणि निळा किरण एवढे 2च किरण काढणार आहे, ठीक आहे? आणि आपण पाहूया की आपल्याला या प्रतिमेची सगळी माहिती मिळते का. पहिला किरण जो मुख्य अक्षाला समांतर आहे आणि नाभीमधून जातो आणि दुसरा किरण जो प्रकाशीय मध्यामधून विचलित न होता जातो. आता तुम्हाला इथे प्रतिमा कुठे मिळते आहे? तर तुम्हाला ही प्रतिमा नेमकी 2F वरच मिळते आहे. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जेव्हा वस्तू 2F वर असते तेव्हा आपल्याला प्रतिमा देखील 2F वरच मिळते. आकार त्याचा सारखा असतो, ती उलटी आहे, म्हणजेच ती वास्तव प्रतिमा आहे. हे समजलं? चला तर आता इथे पुढे जाऊया. पुन्हा तीच गोष्ट, आपण पुन्हा 2 किरण काढूया. एक जो समांतर जातो आणि नाभीमधून जातो आणि दुसरा जो प्रकाशीय मध्यामधून जातो आणि विचलित न होता जातो. आता हे कुठे भेटतायत बरं? तर हे 2F च्या पलीकडे भेटत आहे. याचा अर्थ जेव्हा वस्तू F आणि 2F च्या दरम्यान असते तेव्हा मला 2F च्या पलीकडे प्रतिमा मिळते आहे. ती पुन्हा उलटी आहे आणि वस्तूपेक्षा मोठी आहे, दिसत आहे. म्हणूनच यावेळेस मला वास्तव प्रतिमेची थोडी मोठी प्रतिमा मिळते आहे. आता जर वस्तू F वर असेल तर पुन्हा तीच गोष्ट, प्रकाशाचे 2 किरण काढूया. एक जो समांतर जातो आणि नाभीमधून जातो आणि दुसरा जो प्रकाशीय मध्यामधून विचलित न होता जातो. लक्षात घ्या, हे दोन्ही किरण एकमेकांना समांतर आहेत. याचा अर्थ हे कधीही भेटणार नाहीत, म्हणून या विशिष्ट प्रकरणात तुम्हाला प्रतिमा मिळणार नाही. म्हणजेच जेव्हा वस्तू F वर असते तेव्हा तुम्हाला कोणतीही प्रतिमा मिळत नाही. आता हा शेवटचा प्रसंग, जेव्हा वस्तू F आणि O च्या दरम्यान आहे. पुन्हा तीच गोष्ट, तुमच्याकडे एक किरण आहे जो समांतर आहे आणि नाभीमधून जातो आणि दुसरा किरण आहे जो प्रकाशीय मध्यामधून जातो विचलित न होता. यावेळेस देखील ते भेटत नाहीयेत, पण हे समांतर नाहीयेत.
तुम्ही बघू शकता की ते अपसारी आहेत म्हणजे डायव्हर्जिंग आहेत. ठीक आहे, दोन किरण एकमेकांपासून दूर जात आहेत. मग जर आपण यांना मागे वाढवलं तर इथे ते भेटतात. बरोबर, याचा अर्थ की किरण कुठून तरी इथून येत आहेत असं वाटतंय, म्हणूनच आपल्याला मोठी प्रतिमा दिसते. यावेळेस ती सरळ आहे, म्हणून ही आभासी प्रतिमा किंवा व्हर्च्युअल इमेज आहे. तुम्ही याला पडद्यावर बघू शकत नाही, तर तुम्हाला एक आभासी मोठी आणि सरळ प्रतिमा मिळते. इतकं समजलं? आता सगळ्यात शेवटी आपण अंतर्गोल भिंगाकडे जाऊया किंवा कॉन्केव्ह लेन्सेस कडे जाऊया आणि आपल्याला याची प्रतिमा कुठे मिळते ते बघूया. पुन्हा आपण दोन प्रकाशाचे किरण काढूया. मी काढण्याआधी व्हिडिओ थांबवून तुम्हाला जमताय का बघा बरं. चला तर सुरू करूया. आपण पुन्हा दोन प्रकाशाचे किरण काढूया. पहिला जो अक्षाला समांतर आहे आणि दुसरा जो प्रकाशीय मध्यातून जाणार आहे. तर यावेळेस हा प्रकाशाचा समांतर किरण या नाभीमधून अपवर्तित होणार नाही. लक्षात ठेवा, हे अपसारी भिंग आहे, म्हणून या किरणाचे मुख्य अक्षापासून दूर अपसरण होईल, पण असं वाटेल की तो या नाभीमधून अपसरित होत आहे. ठीक आहे, आणि हीच महत्वाची गोष्ट आहे. हा या दोघांमधला मुख्य फरक आहे. आणि अर्थातच आता आपला दुसरा किरण जो प्रकाशीय मध्यावरून जाईल आणि तो विचलित होणार नाही. तुम्ही बहिर्गोल भिंग वापरला काय किंवा अंतर्गोल भिंग वापरला काय, हा किरण विचलित होणार नाही. आता तुम्ही बघू शकता की हे दोन किरण एकमेकांपासून दूर आहेत, ते भेटत नाही, पण हा इथून येत असल्यासारखा दिसतो आहे. बरोबर, पण हा किरण खरोखर इथे आहे का? तर नाही, तो इथून येत असल्यासारखा दिसतो आहे. म्हणून इथे पण आपल्याला आभासी किंवा सरळ प्रतिमा मिळेल, जशी या प्रकरणामध्ये होते आहे. आणि तुम्हाला दिसेल की तुम्ही वस्तू कुठेही ठेवली तरी तुम्हाला F आणि O याच दरम्यान एक लहान छोटीशी आभासी प्रतिमा मिळेल. आता मला सांगा, हे सगळं आश्चर्य नाही का? तुम्ही कोणत्याही भिंगाचा वापर करत असाल आणि वस्तू कुठेही असली तरी तुम्ही प्रतिमेबद्दल पूर्ण माहिती मिळवू शकता. बरोबर, तिचा आकार कसा असेल, ती वास्तवी आहे की आभासी आहे, आणि हे सगळं तुम्ही फक्त प्रकाशाचे हे दोन किरण काढून करू शकता. आहे की नाही मजेशीर? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.